सोलापुरात प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांकडून निकालाधीच जल्लोष साजरा करण्यात आला। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने काही वेळ गोंधळाचं वातावरण देखील निर्माण झालेलं होतं। काँग्रेसचे शरद चेतन नरोटे भाऊ, काय नेमका वाद होता, कशासाठी जल्लोष केला? नाही, वाद नाही, हे सत्तेची त्यांना एक प्रकारची गुरमी आलेली आहे। आम्ही राहायला सगळे ह्या साईडला आहे, ते स्थानिक तिथले असल्यामुळं आम्ही असताना त्या लोकांनी आता आमदार त्यांचं, राज्य त्यांचं, पालकमंत्री प्रत्येक घराघराने बळाबळाने फिरायला आहे। प्रत्येक सांगितलं की नरोटे दिसायला नाही पाहिजे। 2 कोटची त्यांना ह्या ठिकाणी ऑफर होती, तुम्ही 2 कोट खर्चा, वाटेल तेवढा पैसा खर्चा, पण अमोल बापू शिंदे, नरोटे, आनंद चंदनशिवाय महापालिकेत येऊ नये। त्याकरता हे कार्यकर्त्याला बळ देऊन आमच्या अंगावर सोडण्याचा पालकमंत्री आणि देवेंद्र कोटे डाव आहे। भाऊ, खरं तर एकाच पक्षातले तुम्ही दोघेही नेते होता, पक्ष सोडल्यानंतर अशी काय भूमिका बदलते की एकमेकांच्या समोर उभे टाकताना एकमेकांच्या समोर खुन्नस देऊन अशा पद्धतीने फटाके फोडायची वेळ येते? नाही, एका पक्षात राहत असताना देवेंद्र कोटे पहिला आमदार झालं, मी त्यांचा स्टार प्रचारक होतो काय, आणि आता ते आमदार झाल्यामुळं ते सांगालेत की आमच्या जीवावर मोठे झाले, अमुक झाले। आमचं तर काय कॉन्ट्रिब्युशन आहे का? गेले 28 वर्ष आम्ही समाजकारण राजकारण करत असताना अशा पद्धतीनं सोडाचं राजकारण करणं हे बरोबर नाही। आपण जल्लोष केला, विश्वास आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।